नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनेलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला एक कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे तर ती द्यावी लागत असते. मग त्या एंट्रन्स टेस्टमध्ये जे काही मार्क्स पडतील, त्या मार्कच्या बेसिसवर आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जे काही शीट्स आहेत, तर त्यानुसार तुमचं ऍडमिशन प्रोसेस जी आहे तर ती होत असते. तर त्यासाठी आपल्याला माहित आहे मार्च, एप्रिल या दरम्यान काय सुटत असतात फॉर्म जे आहे तर ते ऍप्लिकेशन फॉर्म सुटत असतात. म्हणजे जी एंट्रन्स टेस्ट जी असते तर त्याचे फॉर्म वगैरे सुटत असतात. आणि त्यानंतर मग पुढील जी प्रोसेस असते तुमची एक्झाम होणार, एक्झामचं शेड्यूल येणार, एक्झाम होणार आणि त्यानंतर मग पुढे कॅप राउंड जे आहे तर ते सुरू होत असतं. अशा प्रकारे प्रोसेस असते. तर बघा, आता जे कोर्सेस आहे एम-ए इन सायकॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे, हा जो काही कोर्सेस आहे, तर या कोर्सेससाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सेकंड राउंड जो आहे, तर तो उद्या दिनांक 15 जुलै 2026 ला होणार आहे. मग हा जो सेकंड राउंड जो आहे, तर तो व्हॅकंट शीटसाठी असणार आहे. जी नोटिफिकेशन जी आहे, तर ती वेबसाईटवर आलेली आहे. मग त्या नोटिफिकेशनमध्ये काय-काय दिलेलं आहे, ॲडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि त्यानंतर व्हॅकंट शीट्स कोणकोणत्या आहे, कॅटेगरीनुसार किती व्हॅकंट शीट्स आहेत, तर त्या रिलेटेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बघूयात. ही नोटिफिकेशन आलेली आहे बघा, 14 जुलै 2026 ला आलेली आहे. आता यामध्ये काय-काय दिलेलं आहे बघा, एम-ए सायकॉलॉजी ॲडमिशन्स सेल्फ सपोर्टिंग अकॅडमिक सेल्फ सपोर्टिंग अकॅडमिक इयर 26-27 म्हणजेच जे आपलं अकॅडमिक इयर आहे 26-27 यासाठी सेकंड राउंड जो आहे तर तो असणार आहे. फर्स्ट राउंड होऊन गेलेला होता आणि त्यानंतर म्हणजे काही व्हॅकंट शीट्स आहेत तर त्यासाठी हा सेकंड राउंड असणार आहे. यामध्ये काय माहिती दिलेली आहे बघा, the second round of the admission counseling for vacant seats will be held on 15 July 2026 as notified earlier. The list of vacant seats is displayed herewith. All eligible interested candidates should remain present with all necessary documents list at the reporting time 10:30 a.m. on 15 July 2026 at the Department of Psychology of SPPU. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा तुमचा जो सेकंड राउंड जो असणार आहे, काउन्सिलिंग राउंड जो असणार आहे, तर तो 15 जुलै 2026 ला होणार आहे. मग त्यासाठी रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे 10:30 वाजता सकाळी तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे. सायकॉलॉजी जे डिपार्टमेंट आहे, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे. नोटीस जी आहे तर ती आजच आलेली आहे. खूप सारे विद्यार्थी जे आहेत तर ते प्रतीक्षेमध्ये असतील, की सेकंड राउंड कधी होणार आहे आणि लगेच तुम्हाला तयारी करून तुम्हाला लगेच उद्या त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तर एक दिवसाचं त्यांनी टायमिंग दिलेला आहे. नोटीस आजच 14 या ठिकाणी बघा डेट दिलेली आहे. 14 जुलै 2026 ला ही नोटिफिकेशन आलेली आहे आणि लगेच उद्या जो आहे तो तुमचा राउंड होणार आहे. तर जाता-जाता घाई न करता जे काही नोटीस दिलेली आहे व्यवस्थित वाचा. त्यामध्ये काय-काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते वाचूनच व्यवस्थित डॉक्युमेंट्स घेऊन जी काही फी असेल ती फी घेऊन मग तुम्हाला त्या ठिकाणी काय व्हायचं आहे, प्रेझेंट राहायचं आहे ॲडमिशनसाठी. आता पुढे काही जनरल इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहे. उशीर वगैरे आला तर त्यांना घेतलं जाणार नाही असं काय ते आहे. रिपोर्टिंग टाइम कॅन्डिडेट मस्ट रिपोर्ट द व्हेन्यू विल बिफोर शेड्यूल रिपोर्टिंग टाइम. लेट रिपोर्टिंग मे treated as not interested and vacant seats may be allotted the next eligible candidate as per university rules. त्यानंतर एलिजिबिलिटी वगैरे आता तुम्ही दिलेल्या जी काही एलिजिबिलिटी असेल एम-ए सायकॉलॉजीसाठी, तर त्यानुसार तुमचं ॲडमिशन प्रोसेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून तुम्हाला ॲडमिशन दिलं जाणार आहे. लिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे. लिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल केलेला आहे, त्यावेळेसचं ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर 10वी चा मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हे दोन्ही पण लागणार आहे आणि त्याचा झेरॉक्स सेट लागेल. ओरिजिनल पण सोबत ठेवायचा आहे आणि त्याचा झेरॉक्स सेट पण तुम्हाला ठेवायचा आहे.
त्यानंतर 12वीचं सेम मार्कशीट सर्टिफिकेट, त्यानंतर डिग्रीचं मार्कशीट सर्टिफिकेट ऑल सेमिस्टरचं. फक्त फायनल इयरचं नसून ऑल सेमिस्टरचं तुम्हाला न्यावं लागणार आहे. त्यामध्ये फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि ज्यांचं 4 वर्षाची डिग्री असेल त्यांना 4 वर्षाचं म्हणजे 8 सेमिस्टर होतील त्यांचे. अशा प्रकारे तुम्हाला डिग्री त्यामध्ये अँड डिग्री प्रोव्हिजनल सर्टिफिकेट म्हणजे डिग्री सर्टिफिकेट जर असेल ते पण तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट ज्या कॅटेगरीना आता एस-सी, एस-टी, ओ-बी-सी मधील काही कॅटेगरी असतील, त्यानंतर एन-टी, ए-बी-सी-डी जे काही असतील कॅटेगरी त्यामधील तसेच ई-डब्ल्यू-एस, सी-एस-सी-बी-सी ज्या काही सर्व कॅटेगरीना कास्ट सर्टिफिकेट लागतं, तर त्यांनी कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे. ओपन कॅटेगरीला सर्टिफिकेट वगैरे लागत नाही. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्या कॅटेगरीला व्हॅलिडिटी लागत असते. आतापर्यंत 12वीला तुम्ही बघितलं असाल, ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन वगैरे घेतलं असेल, व्हॅलिडिटी ज्या कॅटेगरी लागत असेल त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला आणायची आहे. त्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल आता काही विद्यार्थी नॉन क्रिमिनल आता जर टाकलेलं असेल तर त्याची जी रिसिप्ट आहे, पावती जी आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी न्यायची आहे. वेअर ॲप्लिकेबल अँड व्हॅलिड ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स. तर जर नसेलच तुमच्याकडे नॉन क्रिमिनल तर मग जर तुम्ही ॲप्लाय केलेला असेल त्याची पावती सोबत राहू द्या. मग त्यानंतर त्यांचा जो काही निर्णय असेल त्यावर तुमचं ॲडमिशन होणार आहे. त्यानंतर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट जे विद्यार्थी ई-डब्ल्यू-एस असतील त्यांना ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. रिसेंट पासपोर्ट साइज फोटोग्राफ्स पासपोर्ट साइजचे जे फोटोग्राफ आहे तर ते 4-5 किंवा जे काही असतील 4-5 तुमच्याकडे जवळ असू द्या. Any other document prescribed Savitribai Phule University for the admission or the admission of committee. त्यानंतर बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते पण ओरिजिनल आणि त्याचा झेरॉक्स सेट तुमच्या जवळ असणे गरजेचं आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता किंवा तुमच्याकडे जर पीडीएफ असेल तर नक्कीच या अशा प्रकारे गोष्टी डॉक्युमेंट्स सिरियली लावून आणि त्यानंतर त्याचे झेरॉक्स सेट काढून वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आता पुढे काय दिलेलं आहे माहिती या ठिकाणी बघा व्हॅकंट सीट्स मग किती आहेत बघा व्हॅकंट सीट्स फॉर द ऍडमिशन टू एम-ए सायकोलॉजी सेल्फ सपोर्टिंग फॉर अकॅडमिक इयर 26-27 यामध्ये बघा जनरल कॅटेगरी एस-पी-यू चे जे विद्यार्थी आहेत त्यांना 11 आहे. अदर युनिव्हर्सिटीसाठी 4 आहे. ई-डब्ल्यू-एस साठी 2 आहेत. त्यानंतर एस-सी-बी-सी साठी 2 आहेत. एस-पी-यू चे विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर अदर एस-सी-बी-सी 1 आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. एस-सी कॅटेगरीला बघा 3 आहे. एस-टीला एस-टी कॅटेगरीला 3 आहे. एस-टी अदर युनिव्हर्सिटीसाठी 1 आहे. टी-ए व्ही-जे कॅटेगरीसाठी एस-पी-पी-यू 1 आहे. एन-टी-बी साठी 1 आहे. एन-टी-बी अदर युनिव्हर्सिटीसाठी 1 आहे. एन-टी-सी एस-पी-पी-यू साठी 2. एन-टी-सी अदर युनिव्हर्सिटीसाठी 1 आहे. एन-टी-डी एस-पी-पी-यू यासाठी 1 आहे. ओ-बी-सी एस-पी-पी-यू साठी 2. ओ-बी-सी अदर युनिव्हर्सिटीसाठी 2 आहेत. आणि स्पोर्ट कल्चर यासाठी 2 असणार आहे. अशा प्रकारे टोटल 40 सीट्स ज्या आहेत त्या व्हॅकंट आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना एम-ए सायकॉलॉजी यासाठी तुम्हाला सेकंड राउंडमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला डेट आणि टायमिंग वगैरे त्यांनी दिलेला आहे. उद्या दिनांक 15 जुलै या ठिकाणी तुम्ही बघू शकता 15 जुलैला तिथे 10:30 ला रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचून तुम्हाला काय करायचं आहे तुमची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जो एम-ए सायकोलॉजी हा जो कोर्सेस आहे तर त्याचा जो सेकंड राउंड उद्या दिनांक 15 जुलै 2026 ला होणार आहे. तर या रिलेटेड आपण जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.